आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा हॅलो खोत. नाना, बोल. अरे नाना, मला इथे विचित्र भास होत आहेत. तू नक्की गोदाला बंधनात बांधून ठेवलंयस ना? काळजी करू नको खोत. ठीक आहे, गोदा माझ्या समोर बंधनात अडकून देवीच्या पायापाशी तळमळत पडली आहे. अरे कसं शक्य आहे नाना? ती मला इथे समोर. हॅलो बाबाराव, काय झालं? बोलत का नाही? नाही, काय नाही, मला बहुतेक भास झाला असेल. अरे ह्या लग्नाच्या गडबडीत ना मला खूप टेन्शन आलंय नाना. काळजी करू नको बाबाराव. गोदाला आता माझ्या तावडीतून कुणी सोडवू शकणार नाही. मी तुला सांगितलं होतं, माळवसात पिशाच्च आणि अतृप्त आत्म्याची शक्ती मोठी असते आणि या काळात कोणतंही शुभ कार्य करू नये. माझा ऐक बाबाराव, सर्व पित्री अमावस्या झाली ना, मगच हा लग्नाचा घाट घाल. ठीक आहे नाना, त्याचप्रमाणे सगळं करतो. हे बघ नाना, काहीही झालं तरी माझा प्लान फसता कामा नये. हे जाऊ. बघा, हा? काहीच नाहीये ना, उगाच विचार करता म्हणून भास होता. अरे बे, एवढा घाईघाईत कुठे निघालास? ऋषीला भेटायला चाललोय. का? आता हॉस्पिटल मधून बाहेर पडल्यानंतर ऋषी आणि नली दोघांनाही भेटलो नाहीये ना, म्हणून. अरे पण आई, अगं ऋषीची हळद आहे आज, त्याला कॉंग्रॅच्युलेट तरी करतो. आणि नलीने माझा जीव वाचवलाय ना, मला तिला थँक्यू म्हणायचंय. हो, मी काय म्हणते, मी जाते त्याच्याबरोबर गावडेंच्या घरी. ऋषीची हळद आहे, सरस्वती एकटी काय काय करेल. बरोबर आहे तुझं. अचानक लग्न ठरल्यामुळे त्यांचा गोंधळ उडाला असेल. मी विठ्ठला घेऊन जाते सोबत. ऋषीची हळद आहे, आपल्या रूढीप्रमाणे आम्ही ऋषीला हळद लावतो आणि उष्टी हळद मितालीसाठी घेऊन येतो. म्हणजे मितालीच्या हळदीचा कार्यक्रम इथे पूर्ण करता येईल. ठीक आहे, निघा मग तुम्ही लगेच. आई चल. अरे वेद, असा येणार आहेस का? चल तयार हो, मी विठ्ठला घेऊन येते, मग आपण निघू. हं? अरे देवा, किती खरेदी केलीये? कुठे काय खरेदी केली? ती खरेदी काहीच नाही. माझ्या भाच्याचं लग्न आहे, मोकळ्या हाताने खरेदी करायची आहे मला. आणि याला काय लग्नाची खरेदी म्हणतात? अगं किती काय काय आणलंय. आयत्या वेळेला जे सुचेल आणि सहज मिळेल तेच आणलंय. पण वहिनी, आधी जरा कल्पना द्यायला हवी होती ना तुम्ही मला. अचानकच ठरलंय लग्न. पण असं अचानक ठरतं का काही? नाही म्हणजे तारीख, मुहूर्त निघतो, मग दागिने, खरेदी, कपडा लत्ता, मानपानाचे कपडे, काहीच नाहीये. आत्या, तू आता आली आहेस ना, मग तुला हवं तसं कर. हे मी ते सगळं करेनच, पण तू असा गंभीर काय? म्हणजे चेहरा तुझा किती पडलाय. आणि आल्यापासून बघतीये मी, नली कुठंच दिसत नाहीये. या पिशवीत काय? बघा ना. अगं बाई, सोनेरी नारळ.
बरं झालं आणलात आठवणीनं. ऋषी, याला ना पाशिंग म्हणतात आणि बर का, हे गुडघ्याला नाही डोक्याला बांधायचं असतं. अगं सुषमा, कुर्ता टोपी सगळंच आणलंयस आठवणीनं. हो, गरजेपुरतच आणलंय. बर चला, ऋषीला हळद लावायची तयारी करूयात. काय नवरदेव, हळद खेळणार ना? दादा, काय रे तुझी अवस्था? मला कल्पना आहे, मी लहान असल्यापासून तुझी लाडकी आहे. आपण एकत्र मोठे झालो आहोत. ही सावलीसारखी तुझ्या सोबत असायची. पण आज तुझ्या हळदीला, तुझ्या लग्नाला मी येऊ शकत नाही. तुझ्यासारखंच मलाही खूप त्रास होतोय. पण दादा, तुझ्या सुखासाठी तुझी ही बहीण कोणत्याही परिस्थितीतून जायला तयार आहे. धमकीने का ओरडतोस? हा, मग तू चोरून का बघतेस? काकूंना नाव सांगू? तू चुगली करणार आहेस माझी? मला गप्प राहायला तू काय देशील? धपाटा देईन तुला एक. हो का? हो. काकू, चेंडू थांब. हळू बोल जरा. तुला हवं ते देते. सांग मला काय हवंय? लॉलीपॉप चालेल. लॉलीपॉप? ठीक आहे, देईन मी. त्याआधी तुला माझं एक काम करावं लागेल. फुकट मी काय घेतच नाही. हो, खूप छान आहेस रे तू. ऐक आता, ऋषी दादाच्या लग्नाची तयारी सुरू आहे. मग तिकडे जायचं, बघायचं आणि काय काय चालू आहे ते मला शेतघरावर येऊन सांगायचं. जमतंय की. आणि एक, मी हे तुला सांगितलंय ते कोणालाही सांगायचं नाही. अरे ही तर 2 कामं झाली. मग 2 लॉलीपॉप लागते. हो का? 2 लॉलीपॉप पाहिजे? बातमी घेऊन शेतावर आलास ना की देईन तुला लॉलीपॉप. ओके, लागतो कामाला. झाली का रांगोळी काढून? हो, संपतच आलीये. बरं वहिनी, हळद भिजवली आहेस ना? हे घे. हे औक्षणाचं ताट आणि ही हळदीची वाटी. आवरून घेऊयात आता पटापट. त्या शेजारच्या दोघी तिघी पण येणार आहेत हळद लावायला. जरा घाईघाईतच चाललंय, पण आपण करूयात चांगलं. वहिनी, पण हा ऋषी का असा अस्वस्थ आहे? ऋषी, तुझं आवरून घे, हळद लावून घेऊया. हो, पण वही चेहरा बघा किती पडलाय त्याचा. आनंदी राहायला नको का त्याने? कसा येईल चेहऱ्यावर आनंद? स्वातंत्र्य संपवून गुलामी स्वीकारण्याची वेळ आली बिचाऱ्यावर. हो का? लग्न झालं म्हणून तुमचं स्वातंत्र्य संपलंय का? म्हणजे मला फ्रीडम आहे का? म्हणजे गुलाम बनवलंय का मी तुम्हाला? गुलाम नाही केलंस, पण मी तुझ्या शब्दाबाहेर आहे का? बघा काय आवडतायत. आता बास. तुम्हीच दोघं कशाला भांडताय? घरात शुभ कार्य आहे ना. मी थोडी गंमत केली. ऋषी, जा तुझं आवरून घे. आले मी. हो. देवा, ऋषीची तळमळ समजतीये, नलीची खूप उणीव भासतीये, पण काही गोष्टी माझ्या हातात नाहीयेत देवा. हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू देत एवढीच इच्छा आहे. शंभो हर हर. देवा, दादाच्या लग्नात मी खूप मिरवेन, खूप मज्जा करेन.
अशी स्वप्न बघितली होती. आज त्याची हळद आहे. मला माझ्या दादाला हळद सुद्धा लावता येणार नाही. दादा मला खूप मिस करत असणार. त्याच्या चेहऱ्यावरची रयास गेलीये. त्याला मी असं उदास नाही बघू शकत. माझ्या तिथे असण्याने काहीतरी अशुभ घडेल असं कोणाला वाटायला नको ना. म्हणून मी इथे सगळ्यांपासून दूरच बरी. देवा, माझ्या दादाला खूप सुखी ठेव, समाधानी ठेव. त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर आणि त्याचं लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे. हीच तुझ्या चरणी प्रार्थना. दादा, मी शरीराने जरी तिकडे नसले ना तरी मनाने तुझ्या सोबतच आहे. नली तू आलास? ये इथे आपण बसू. मला तर सांग, घरी काय सुरू आहे? तू काय पाहिलंस? घरी सगळे मजा करताय. ऋषी दादाला काकूंनी पाठावर बसवले आणि हळद लावायला पण सुरुवात केली. अरे वा, दादा खूप खुश आहे ना? कुठे काय, ऋषी दादा तर मूडच नाहीये. का रे? दादा बोलला नलीशिवाय कशातच मन रमत नाही. मला नली हवीच. नलीने मला हळद लावल्याशिवाय सोहळा कसा पूर्ण होईल? मग काय, तुझी आई रडायला लागली. मग सुषमा काकू बोलल्या, आता मला समजलं की नलीला शुभ कार्यापासून दूर का ठेवलं. कारण अशुभ छाया नको मंगल कार्यक्रमात. शेवटी ती असं त्या म्हणाला आणि सरस्वती काकूने आत्याच्या तोंडावर हात ठेवला. असं का केलं असेल काकूनी? जाऊ दे ना चेंडू, तू मला सांग अजून काय काय चालू आहे तिकडे? आधी मला लॉलीपॉप तरी दे, मग सांगतो. विसरला नाहीस ना तू? थांब आणते. हा, हे घे लॉलीपॉप. आणि मला आता पुढे काय झालं ते सांग. आधी मी तुझ्या घरी जातो, बघतो, मग मी सांगतो. होय. अरे या ना, बसा. आता सगळेच आलेत तर हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. हो, करूयात, चला. सुषमा, ये बोलावून घे. हो.
आणि वेटची नलीच्या घरी का आले असतील? नलीला सांगायला हवं. तुमचं चालू द्या, मी पाहतो. नमस्कार. नमस्कार. मी बाबाराव खोतांकडून आलोय. येऊ का? अच्छा अच्छा, या ना, या या. अरे वा, लागली नवरदेवाला हळद. असं अचानक लग्न ठरलं की खूप गडबड होते ना, कळतंय आम्हाला. म्हणूनच आम्ही विचार केला की आपली काही मदत होऊ शकते का विचारावं. बरं झालं आला ते. काय ना, म्हणजे आमच्या यांनी सांगितलं की मितालीची हळद आमच्या वाड्यावरच होईल. त्यामुळे तिथे ती सगळी तयारी सुरू आहे. आम्ही म्हटलं की आपण ऋषीला हळद लावून येऊया. तसही त्याची उष्टी हळद नेल्याशिवाय नवऱ्या मुलीला हळद कशी लागणार. हो तेही आहे. अहो आम्ही आलो असतो ना उष्टी हळद घेऊन, मी कशाला त्रास घ्यायचा. आहोत तसं नाही. अभिनंदन ऋषी. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्स. घरात हळदीचा कार्यक्रम आहे आणि नली कुठेच दिसत नाहीये. आम्ही हळद लावतो, चालेल ना? हो असं काय विचारता, या ना लावून घ्या हळद. चल बेटा, आपण हळद लावू. लहान असताना ना सगळ्या मुलांमध्ये सगळ्यात शांत आणि असा गोबऱ्या गोबऱ्या गालाचा होता ऋषी. वेद, तुला तुझ्या मित्राला हळद नाही लावायची का? हो. थांब ना, मला बघू दे ना. नाही ना, मला बघू दे ना. अरे मला बघू दे. कोण आहे तिकडे?